हॅलो एव्हरीवन. मंदिर हे एक पवित्र ठिकाण आहे. सर्व लोक श्रद्धेने मंदिरात जातात. पण जेव्हा आपल्या श्रद्धेचा गैरवापर केला जातो तेव्हा त्याला काळा बाजार म्हणतात. आणि याच काळा बाजारचा उघड एका कर्नाटकातल्या व्यक्तीने केलेला आहे. आपण श्रद्धा ठेवावी पण डोळे उघडे करून, त्या मागच्या व्यवस्थेवर नाही. प्रश्न केवळ धर्माचा नाही, प्रश्न आहे आपल्या श्रद्धेचा. प्रश्न आहे त्या श्रद्धेच्या गैरवापराचा. जेव्हा श्रद्धेचा उपयोग गैरवापरासाठी केला जातो तेव्हा त्याला काळा बाजार म्हणतात. जेव्हा श्रद्धेचा उपयोग गैरवापरासाठी केला जातो तेव्हा त्याला काळा बाजार म्हणतात. आणि आजची आपली गोष्ट आहे कर्नाटकामधील ह्याच काळा बाजारावरती. तर अशाच एका इंटरेस्टिंग पर्सनची, ज्याने आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता अशा एका काळ्या बाजाराचा उघड आपल्या जगासमोर केलेला आहे, त्याबद्दलच ही स्टोरी आहे. एकदा हा व्हिडिओ बघा. जेव्हा एखादी व्यक्ती काळा बाजार आपल्या जगासमोर आणते तेव्हा त्या व्यक्तीला खूप प्रोटेक्शन द्यावं लागतं. कारण ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना एक क्षणही लागत नाही त्या व्यक्तीला संपवायला. याच कारणाने त्या व्यक्तीने आपल्या न्यायव्यवस्थेला एकच मागणी केली आहे, मी हे सगळं सत्य आपल्या जगासमोर आणेल. फक्त मला एकच भीती आहे की ती लोक मला आणि माझ्या परिवाराला मारून टाकतील. मला आणि माझ्या परिवाराला फक्त सुरक्षा देण्यात यावी, एवढंच त्या व्यक्तीचं मागणं होतं. आणि या व्यक्तीला हे माहिती होतं की मी आता हे जगासमोर सत्य आणतोय, याची सगळीकडे बातमी येईल, सगळ्यांना माहिती पडेल. तरीही या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता हे पाऊल उचललेलं आहे. त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की मी या रिलेटेड सर्व पुरावे, दस्तवेज एका सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला पाठवलेले आहेत. आणि जरी मला बायचान्स कोणी मारलं तरी माझ्यासोबत हा काळा बाजार संपू नये. जरी मी मेलो तरी हे काळा बाजार जो आहे यावा, हा काळा बाजार दुनियेसमोर यावा. याच व्यक्तीने आपली स्वतःची कहाणी, स्वतःबद्दल सर्व एका कंप्लेंटमध्ये लिहिलेले आहे, एका SP ला सांगितलेले आहे. तीच आम्ही तुम्हाला वाचून दाखवणार आहोत आता. दक्षिण कर्नाटकमधील मंगळूर जिल्ह्याचे SP पोलीस अधीक्षक यांना हे पत्र लिहिलेलं आहे. त्याच व्यक्तीने ज्याला तुम्ही नकाबात पाहिला आहे. तो लिहितो, माझ्या जीवनाला सतत धोका आहे कारण मी अनेक मृतदेह पुरले आहेत. माझ्याकडे खून, बलात्कार यांचे पुरावे आहेत. हे सर्व धर्मस्थळ गावामध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांमध्ये घडले आहे. जिथे हे मंदिर आहे, मी विनंती करतो की माझ्या उपस्थितीत त्या जागांवर खुदाई केली जावी, कारण तिथून अनेक मृतदेह सापडतील आणि यासाठी मला विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षतेची हमी मिळाली पाहिजे. त्याच्या या निवेदनानंतर FIR दाखल करण्यात आला आणि त्याला सुरक्षाही पुरवली गेली. माझं मन आजही रडत आहे. मला फार पश्चाताप होतो की मी इतकी वर्ष हे सगळं सहन केलं, पण आता मी हे सहन करू इच्छित नाही. मला वाटतं आता ही सत्यता जगासमोर आणलीच पाहिजे, कारण मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहे. 11 वर्ष मी धर्मस्थळ सोडलं आणि तिथून निघून मी माझ्या कुटुंबासह गुपचूप पळून गेलो. कारण मला माहीत होतं की जर मी जाहीरपणे पळालो असतो तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य संपवलं असतं. त्यानंतर मी शेजारच्या एका राज्यात जाऊन गुपचूप राहायला सुरुवात केली. माझं नाव, ओळख, सगळं काही बदलून टाकलं. कारण हे लोक इतके शक्तिशाली आहेत की त्यांना जर कळालं की मी कुठे आहे तर ते मला शोधून काढतील आणि माझ्यासह माझं संपूर्ण कुटुंब संपवतील. यापुढे त्याने लिहिले की मी एक सफाई कामगार म्हणून धर्मस्थळ मंदिरात डिसेंबर 1995 पासून काम करत होतो. 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 19 वर्ष मी तिथे काम केलं. या संपूर्ण परिसराला मी अतिशय जवळून पाहिलं आहे. माझं मुख्य काम होतं नेत्रावती नदी आणि तिच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं. ही माझी जबाबदारी होती आणि याच कामाच्या दरम्यान मी अनेक गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या,
जेव्हा माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली म्हणजेच 1995 नंतर, तेव्हा मी हे लक्षात घेतलं की नदीकाठी अनेक मृतदेह येत आहेत. सुरुवातीला मला वाटलं हे आत्महत्याचे प्रकार असतील किंवा लोकांनी सुसाईड केलं असेल, कधी अपघात बुडाले असतील, पण या मृतदेहांमध्ये बहुतेक वेळा महिलांचे मृतदेह असायचे. मी अनेक महिलांचे मृतदेह पाहिले जे पूर्णपणे नग्न होते, फक्त अंतर्वस्त्र घातलेले होते. काही मृतदेह तर शाळेच्या गणवेशात घातलेल्या मुलींचे होते. त्यांच्याकडे पाहून मला समजलं की त्यांच्यावर बलात्कार किंवा अत्याचार झाला आहे. अनेक मृतदेहांवर कपडे नव्हते आणि त्यांच्या गुप्त अंगावर गंभीर जखमा होत्या. हे सगळं मी पाहिलं आणि 1995 ते 98 हे 3 वर्ष मी सहन करत राहिलो. 1958 मध्ये प्रथमच मी माझ्या सुपरवायझरला हे सांगितलं की जे मृतदेह येत आहेत ते सामान्य नाहीत, यामध्ये काहीतरी घोटाळा आहे. आपल्याला पोलिसांना माहिती द्यायला हवी. पण सुपरवायझरने रागानं मला उत्तर दिलं, हे विचारू नकोस, आपलं काम कर. आणि त्यानंतर मला निर्घृणपणे मारहाण केली. मला धमकावलं गेलं की जर मी पुन्हा असा काही विषय काढला तर माझं आयुष्य संपवलं जाईल. मला पुन्हा पुन्हा मारहाण करण्यात आली. मी अनेकदा मृतदेह हटवण्याचा नकार दिला, तरीही मला मारहाण झाली. शेवटी मी सांगितलं की मी कुणालाही सांगणार नाही. तरीही मला धमकवण्यात आलं, तू इथेच काम करतोस, तुझं कुटुंब इथेच आहे. जर तू तोंड उघडलंस, पोलिसांकडे गेलास तर तुझं आणि तुझ्या कुटुंबासह नामोनिशाण मिटवून टाकेन. ते पुढं म्हणाले, आम्ही तुला मारून तुझे तुकडे इथेच दफन करू, जसं इतर लाशांचं केलं आहे. तुझ्या संपूर्ण फॅमिलीला संपवून टाकू. हे ऐकून मी अत्यंत घाबरलो आणि गप्प राहून आपलं काम करीत राहिलो. मृतदेह येत राहिले आणि मी त्यांना ठिकाणावर लावण्याचं काम करीत राहिलो. माझ्या या 19 वर्षाच्या सेवाकाळात मी धर्मस्थळ परिसरात किती मृतदेह ठिकाणावर लावलं हे मलाही माहीत नाही. अनेक वेळा मला सूचित केलं जायचं की मृतदेहांना दफन नाही तर जाळायचं आहे. मग मला डिझेल दिलं जायचं आणि मी ते मृतदेहांवर ओतून त्यांना जाळायचो. आदेश हे असायचे की एकही पुरावा उरू नये. अशा पद्धतीने शेकडो मृतदेह मी जाळले, दफन केले आणि संपवले. 2014 सालापर्यंत माझी मानसिक अवस्था पूर्णपणे खालावली होती. मला सतत जाणवू लागलं की मी हे नेमकं काय करतोय. मी आतून खचून गेलो होतो, घाबरलो होतो, पण मला पहिल्यांदाच असं वाटलं की आता इथून बाहेर पडायला हवं आणि सर्व काही उघड करायला हवं. ही गोष्ट 2014 मध्ये आहे. माझ्या कुटुंबातील ओळखीच्या एका मुलीवर बलात्कार झाला. ही बाब आमच्या सुपरवायझरपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर आम्हाला समजलं की तिच्यासोबत काय भयंकर घडलं आहे आणि त्या मुलीला मारून नेहमीप्रमाणेच दफन करण्यात आलं. जेव्हा ही सत्यता समोर आली की माझ्या कुटुंबातील मुलीवर असं अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे, तेव्हा मी पूर्णपणे हादरलो. माझं डोकंच काम करणं बंद झालं. 2014 मध्ये एका रात्री मी शांतपणे खामोशीत आपल्या कुटुंबासह धर्मस्थळा येथून पळून गेलो. कारण मला माहिती होतं की माझ्या कुटुंबातील त्या मुलीबाबत जे काही घडलं त्यामुळे त्या लोकांना भीती वाटत होती की मी कदाचित तोंड उघडेल आणि म्हणूनच मला वाटलं त्यांना मला ठार करण्याआधीच मी माझ्या कुटुंबासह इथून निघून गेलं पाहिजे. पण मला हे देखील ठाऊक होतं की हे लोक माझा शोध घेऊन कुठे ना कुठे मला शोधतील. मी शेजारच्या राज्यांमध्ये गेलो, तिथे गुपचूप राहिलो, चेहरा बदलला, नाव बदललं आणि कुटुंबासोबत जगत राहिलो. पण ही जाणीव कायम होती की ते कधीही मला ठार करू शकतात. त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर माझ्या मनात एक अपराधी भावना राहिली. 19 वर्षाचा जो भार माझ्यावर होता, मी काय करत होतो हे सतत आठवायचं. मला झोप लागत नव्हती. मग मी ठरवलं की आता या सर्वाचा उघडपणे खुलासा करायचा. पण शंका होती की माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल. एकदा मी माझा जीव धोक्यात घालून पुन्हा त्या धर्मस्थळा गावात गेलो, अगदी शांतपणे, कुणालाही न सांगता. माझ्या लक्षात होतं की मी कुठल्या ठिकाणी मृतदेह दफन केले. मी त्या ठिकाणी स्वतः खोदकाम केलं, 2 मृतदेह बाहेर काढले, त्यांचे फोटो घेतले आणि ते सगळं पुरावे मी माझ्यासोबत घेऊन आलो. आता माझ्याकडे खऱ्या अर्थाने पुरावे होते. फोटो, मृतदेहांचे अवशेष, इतर सर्व माहिती. त्यानंतर मी ठरवलं की आता पोलिसांकडे तक्रार करायची. मी मँगलोरच्या SP यांना एक लेखी तक्रार माझ्या वकिलामार्फत पाठवली. मी सर्व पुरावे दिले.
या तक्रारीत मी लिहिलं की मी या चौकशीत संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मी दाखवू शकतो की कुठल्या ठिकाणी मृतदेह दफन केलेले आहेत, संपूर्ण धर्मस्थळ परिसरात काय काय घडलं आहे, कुठे कुठे लाशा आहेत, हे सर्व मी स्वतः चौकशी दरम्यान सांगू शकतो. पण यासाठी मला एक आवश्यक गोष्ट आहे. मला आणि माझ्या परिवाराला सुरक्षितता दिली जावी. मी त्या सर्व लोकांचे नावही सांगणार आहे जे धर्मस्थळा मंदिरात, त्यातील इतर कर्मचारी किंवा मॅनेजमेंटमधील लोक या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी आहेत. हे असे लोक आहेत ज्यांच्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला सतत जीवाचा धोका आहे. हेच ते लोक आहेत ज्यांनी किती रेप केले, किती खून केले आणि त्यानंतर त्या लाशा दफन करण्यामागे त्यांचा हात आहे. पण या तक्रारीत मी ही नावं तेव्हाच घेईन कारण हे सर्व लोक खूप शक्तिशाली आहेत आणि हे कधीही काहीही करू शकतात. पण या सगळ्यांचा नावासकट, पत्त्यासकट, त्यांच्या भूमिकेसकट, त्यांना कोणते गुन्हे केलेत हे सर्व पुराव्यांनिशी मी सांगायला तयार आहे. पण त्याआधी मला आणि माझ्या कुटुंबाला विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट 2018 अंतर्गत संरक्षणाची हमी दिली गेली पाहिजे. मी ही संपूर्ण तक्रार पूर्ण शुद्ध आणि साक्षी मनाने लिहित आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, यात काहीही खोटं नाही. जर पोलिसांना गरज वाटली तर मी पॉलिग्राफ टेस्ट सुद्धा देण्यास तयार आहे. मी विनंती करतो की धर्मस्थळा परिसरात ज्या शेकडो लाशा दफन करण्यात आलेल्या आहेत त्यांची संपूर्ण चौकशी व्हावी. त्या लाशा जमिनीतून बाहेर काढल्या जाव्यात आणि त्यांचे धार्मिक रीतीनुसार अंतिम संस्कार करण्यात यावे, जेणेकरून त्यांना शांती मिळेल. या सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर त्याने हेही नमूद केलं आहे की मला माहीत आहे या तक्रारीनंतर मी समोर येणारच आहे, म्हणजे माझी ओळख उघड होणारच आहे. त्यांना माझा चेहरा किंवा नाव कळालं नसलं तरी 1995 ते 2000 दरम्यान मंदिरात किती कर्मचारी होते हे पाहून त्यांना लक्षात येईल की मी कोण आहे. मी एक सफाई कर्मचारी होतो, ही हिंटही मी त्यांना दिलेली आहे. म्हणून हे सगळं आधीच केवळ पोलिसांना नव्हे तर सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध वकील KV धनंजय यांच्याकडे पाठवलं आहे. जर उद्या मला ठार मारण्यात आलं तर माझ्यासोबत ही सत्यकथा गाडली जाणार नाही. हे सर्व पुरावे सुप्रीम कोर्टाचे वकील KV धनंजय यांच्या ताब्यात आहेत. तेच यानंतर योग्य वेळी सगळं जनतेसमोर आणतील. या तक्रारीबरोबर मी माझे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. माझं आधार कार्ड, ओळखपत्र, धर्मस्थळा संस्थेतील कर्मचारी ओळखपत्र जिथे मी 19 वर्ष काम केलं, मतदान कार्ड, त्या लाशांचे फोटो जे मी स्वतः खोदून बाहेर काढलेत, त्यांचे अवशेष, हे सगळं मी एका फाईलमध्ये एकत्र करून सबूत म्हणून सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना दिलेलं आहे. तर आता ही तक्रार झाली SP कडे. या तक्रारीनंतर एक FIR दाखल झाली. कायद्याचे जाणकार सांगतात की एखाद्या व्यक्तीने FIR साठी तक्रार दिली असेल तर ती तक्रार पोलिसांनी नोंदवून तिचा तपास सुरू करणे आवश्यक आहे. पण सरकारने यावर फारसं काही केलं नाही. पण या व्यक्तीने थेट कोर्टात पोहोचला. कोर्टात मॅजिस्ट्रेट 164 समोर त्याने आपली साक्ष कायदेशीर दस्तऐवज आहे. आता कोर्ट ठरवणार आहे की या साक्षीच्या आधारे धर्मस्थळा गावांमध्ये जिथं त्या व्यक्तीने सांगितलं आहे शेकडो मृतदेह पुरले गेलेले आहेत त्या ठिकाणी खुदाई करायची की नाही. तर याच व्यक्तीने जगासमोर कर्नाटकामधील काळा बाजार उघडकीस आणलेला आहे. तर असंच या माणसासारखं डेअरिंग करण्यासाठी आपण लीडरशिप डेव्हलपमेंट, जिथे लीडरशिप आपली डेव्हलप केली जाते, कॉन्फिडन्स आणला जातो, स्किल डेव्हलपमेंट केली जाते, हे सर्व आपल्याला लीडरशिप डेव्हलपमेंटमधून शिकायला भेटतं. तर आत्ताच जॉईन करा लीडरशिप डेव्हलपमेंट. तर ही होती संपूर्ण माहिती आणि आपले असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या हेल्पराज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा.